17 मार्च 2025चा हा बाजार आहे. मी आज आलोय बघा मुरगुडमध्ये. सकाळी बरोबर 8:15 वाजता आलोय आणि आलो इथं डायरेक्ट बाजारमध्ये. आणि हे आहेत की नाही खटके आहेत बघा, हे मुरगुडचेच खटके आहेत. ह्यांच्याकडे पण बकऱ्या आहेत आणि इथं आलोय मी आता ह्यांच्याकडं. या बकऱ्यांची किंमत सांगितल्या बघा 13,000 रुपये सांगितल्या. फायनल 11,000 आलं तर द्यायचं. 3 बकऱ्या आहेत, तांबडं पांढरं आणि काळं बकरा आहे, तुम्ही बघू शकताय. मग तिथनं जरा पुढं आलो. ही सगळी कणी मुंडरी पिल्ली आहेत बघा. मुंडरी पिल्ली तुम्ही कणी 40, 45, 50 किलो पण बकरी आहेत. ही तुम्ही बघू शकताय कशी आहेत. एका कडन अशी केस बिस कातरलेली आहेत आणि ही बकरी पण खतरनाक आहेत. आणि या शेळीची किंमत सांगितली 18,000 रुपये. फायनल 16,000 आलं तर देणार म्हणतात. शेळी बघू शकता काळी आहे, काळी पांढरी केस आहे तिची आणि जरा थकल्या, त्यामुळे काय विषय नाही. ह्या बकऱ्याचा व्यवहार चालू होता 16,500 फायनल म्हणालता. मग ती काय 15,000ला मागालतीत. मग तिथनं मी आलो जरा पुढं. आणि ही काळी पिल्ली बघू शकता, एक नंबर खतरनाक पिल्ली आहेत. 11,000 आलं तर फायनल द्यायचं आहे. 13,000 किंमत सांगितल्या. आणि ही इकडला लॉट पण बघू शकताय 12,000 सांगितल्यात. त्यानंतर हे पालवा आहे बघा, पालव्याची किंमत सांगितल्यात 14,000. फायनल 13,000 आलं तर द्यायचं. पालवं बघू शकता एकदम काळं किट्ट आहे आणि खतरनाक एकदम जवारी आहे. तिथनं पुढं आलो. ह्या पाटा आहेत बघा सटात. सटात जर पाहिजे असेल तर तुम्हाला स्वस्त मिळतात पाटा. आणि इकडं बाजार. आणि आज काय एवढा बाजार मोठा भरायला नव्हता, तेवढ्या आलतीत. आणि इकडं कणी पालवं आणि शेळ्या कमी येतात, बकरी येतात बघा जास्त. आणि पांढरी तांबडी कलरची शिंगाची पण बकरी येतात, मोजकीच एखादं दुसरं आलं तर येते. हे पण शिंगाचं पिल्लं बघू शकताय. 25,000 रुपये किंमत सांगितल्या. फायनल 23,000 आलं तर द्यायचं. तरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आवडला असेल तर मला फॉलो करा लागते आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला लागते. सप्लायशे. जय हिंद, जय महाराष्ट्र.